ये मैं भेज रही हूँ अभी आज SWM डिपार्टमेंट के लिए। अब देखिए कि इतनी बोलने के बावजूद, उस दिन इतना फ़ोन करने के बावजूद यहाँ कोई नहीं आया, ना ही किसी भी तरीके का यहाँ कोई अरेंजमेंट्स है। आम्ही पर्यावरणवाले आणि हा जो मँग्रोव्हवाले आहे त्यांच्यातर्फे तर तेच बघायला की ह्या सगळ्या परिस्थिती कधी बदलणार, काय होणार आहे। कारण ज्या पद्धतीने हे कचरा विचराचं कसलंही नियोजन नाही आहे त्याबद्दल। तर तुम्ही लोक मच्छीमाराचं काम करता, तर मच्छीमध्ये काय फरक पडला हे सगळा कचरा आणि ज्या मिठी नदीची जी हालत आहे त्याबद्दल काही सांगा। कारण आपल्या अधिकारींना हे समजायला हवं आहे की हा मच्छी वगैरे कसं कुठून धारावीवरून नाही ते पाणीचं ठीक आहे, पाणीचं ते केमिकल्स वगैरे येत आहेत, तर त्यामुळे आपल्याला केमिकल्स आणि जे सांडपाणी वगैरे सोडलं जातोय त्यामुळे आपल्या मच्छीचा जो आपण पकडायचो किंवा आणायचो त्याच्यात किती फरक पडलाय। जाम पडलाय। आता मच्छी काय आपल्या ऍसिडचं पाणी असतं ना, हां, मच्छीचं फॉर्म भरपूर कमी झालाय। मच्छी कमी झालाय कधीपासून, किती वर्ष? भरपूर म्हणजे आता म्हणजे किती कमी झाला? म्हणजे आधी तुम्ही एक बोटी 5 वाजता जायचे, 10 वाजता आले तर किती यायचं आणि आता किती यायचं? म्हणजे कितीतरी टन किती यायचं आणि आता किती? 7-8 टप यायचे। हां, आणि आता म्हणजे आला तर 2 टन। हां, आता काय नाही मच्छी। आणि कशा प्रकारचे मावरा व्हायचे आधी आणि आताचे मावरा कसे? मावरा असायचा म्हणजे पापलेट लागायचे, आता काय नाही। छोटी लागत आता पालू काय डोमी लागतात, आता काय नाही। आता काय लागतात? आता त्यांच्याकडे शिंगाडा बघितला, बाकी शिंगाड्याशिवाय काही भेटत नाही। दुसरं काय? काही पण नाही, शिंगाड्याशिवाय काहीच नाही। हां, बोई मावरा, आणखीन काय नाही, आता काय नाही एवढं, काही नाही। आणि खेकडे बिकडे जे आधी आपल्याला, हां खेकडे संपले बिलकुल। हां, पण याच्यासाठी तुम्हाला म्हणजे काय वाटतं की कोणी काय करायला पाहिजे किंवा तुमच्या याला चांगलं व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी काय तुम्हाला असं व्हायला पाहिजे चांगलं की होईल? आता काय बघा, आता आपण काय बोलू शकतो, काय आता केला तर ऍसिड आहे ते कंपनी तिकडे आहे धारावीला। कुठल्या कंपनीचा ऍसिड येतोय? ऍसिड पाणी कुठला कंपनीचा? कंपनी माहित नाही, धारावी येतं सर्व। हां, ते जे बॅगा बिगा बनतात त्याच्या म्हणताय का? काय माहित नाही मला कुठले। अच्छा, ते पाणी आता नाही पण तुम्ही ऍसिड आहे म्हणताय तर कुठल्या याच्यावरून, म्हणूनच विचारते की माहित नाही ते ऍसिड ते काळं पाणी झालं ना। हां हां पहिलं पाणी कसं, हां, पाणी छान होतं, आता पाणी सगळं काळं पाणी। पण प्रदूषण मंडळ वगैरे वारले येत नाही का इथे कधी सॅम्पल घ्यायला किंवा बोलायला तुमच्याशी विचार? हां, कधी आलेले? 2 वर्ष। हां हां हां, नाही आता आम्हाला जरा, आता हे मँग्रोव्हवाले आले तर तुम्ही आम्हाला थोडासा ओढीत घेऊन जाऊन तिकडे बघ। हां, आपण येऊ मग आता येता येते 5 मिनिटात ते बघून। कारण आता अधिकाऱ्यांशी आमचं चर्चा आहे 12 तारखेला, BMC प्रदूषण मंडळ आणि बाकी, म्हणूनच हे सगळं घेते। हां, अच्छा, मग बोला, मग आता ते येतील 2 अधिकारी, मग आपण जाऊन जरा बघून यायचं आहे। ठीक आहे, ओके, मी इथेच आहे। तो आपने देखा अभी कि किस तरह से ये मच्छी मार वाले भी बोल रहे हैं क्या परिस्थिति है। तो ये सारा परिस्थिति बदलना ज़रूरी है और अकेले से ये नहीं होगा। ये जो इंटीग्रेटेड अप्रोच से करने की जो बातें चल रही है, यही एक मार्ग है हमारे लिए कि ये सब चीज़ों को ठीक करने। लेकिन इसके लिए बहुत ही प्रोएक्टिव वे में जब काम होगा तभी कुछ समझ में आएगा। यहाँ पे भी दिख रहा है कि एक कुछ ऐसे टेम्पररी शेड जैसा बनाया था, इसको भी अभी ऐसे पड़ा है, वरना ये देखिए सारा कचरा। और मैं आपको अभी ये मैंग्रोव आज भी पूरा मिठी के मैंग्रोव की तरफ से, क्योंकि ये जो मैंग्रोव में सेल्फ क्लीनिंग मैकेनिज्म का जो उनमें नैसर्गिक है वो, उसको अगर हम सही तरीके से ठीक कर सके दोनों बाजू, ये जैसे उस तरफ भी दिख रहा है और इस तरफ भी, तो ही मेरे ख्याल से हम कुछ अच्छा काम कर पाएंगे। इसी सोच के साथ आज तो ये हमने करने को लिया है काम। अब देखते हैं हमारी मेहनत कितना काम आ सकती है और ये सब में कितना हम मोबिलाइज़ कर सकते हैं अधिकारियों को, ऑफिसर्स को, सभी को। अभी देखिए इस पर्सन ने यहीं पे नहा धो लिया, यहाँ इस तरह से इन लोगों के लिए ये ओपन बाथरूम, ओपन डेफिकेशन, ये सब कुछ यहीं हो जाता है। यही उन्होंने बकेट में पानी ला के थोड़ा सा और कुछ बर्तन वर्तन धोए अभी यहाँ।
और इस तरह से भी लोग अपनी ज़िंदगी बसर करते हैं। तो क्या इस नदी का पानी का स्वच्छ होना ज़रूरी नहीं है? और क्या ये ज़रूरी नहीं है कि यहाँ जो जिन लोगों की परिस्थिति अच्छी नहीं होती है, जो इसके आसपास रहते हैं, उनके साथ में एक प्रॉपर हम अगर अपना कोऑर्डिनेशन रखें और एक अच्छा अवेयरनेस करें तो ये सबसे भी परिस्थिति बदल सकता है। और ये सब में हमको परिस्थिति में बदलाव लाना है। आप देखिए उस तरफ से मैं दिखाती हूँ, ये उस तरफ से जो है ये पूरी तरह से जो पब्लिक है, आते जाते पब्लिक इसको मुतारी जैसे बना के रखा है। यहाँ पे मोटरसाइकिल लगाते हैं, गाड़ी लगाते हैं और यहाँ से ही उनका यूरिनेशन का शुरू हो जाता है। तो ये जो पब्लिक के लिए भी ज़रूरी है हम लोगों को कि एक बोर्ड लगाना कि यहाँ वो ऐसे ना करे, इसको टॉयलेट ना बनाएं, या फिर एक ही टॉयलेट ही यहाँ लगा दें ताकि वो बार बार इस तरीके की परिस्थिति ना हो। और देखिए कचरा जलाना हो रहा है और ये सब कचरा डंपिंग। और अभी मैंने आपको दिखाया कि ये यहाँ पे भी जो मैं खड़ी हूँ वहाँ पर भी इसकी यही परिस्थिति।